करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा तसंच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी सरपंच आनंदराव कासोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। सत्कार मूर्तींमध्ये राज्य कबड्डी असोसिएशनकडून कुशल संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य BH पाटील, बाजार समितीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश देसाई, निर्मिती विचार मंचचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राजाराम लोंढे, नूतन उपसरपंच विद्या नाळे यांचा समावेश होता। त्याचबरोबर पावसाळ्यात तसंच नैसर्गिक आपत्तीत गावासाठी वीज पुरवठा करणारे सांगरूळ महावितरण कार्यालयाचे अधिकारी शुभम जंगले यांच्या टीमचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य BH पाटील यांनी ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम केल्यास यश निश्चितपणे मिळेल असं सांगितलं। गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी यावेळी बोलताना गावातील युवकांची विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झालेली निवड ही गावाच्या दृष्टीनं अभिमानास्पद असल्याचं सांगितलं। सत्कार मूर्तींच्या वतीनं मनोगत व्यक्त करताना बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, पत्रकार राजाराम लोंढे, निलेश बिरांजे, प्रतिभा नाळे, बापूसो लोंढे, सागर कासोटे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी श्रीपतराव दादा बँकेचे संचालक कृष्णात चाबूक, यशवंत बँकेचे संचालक PD खाडे, बाळासो यादव, चेअरमन सतीश तोरसकर, सरपंच शीतल खाडे, अर्चना खाडे, आनंदा कासोटे, दिगंबर तावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।